सो हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज मित्रासोबत चाललो मूळजा, कारण बघायचा होता आपल्याला नवीन काम. मूळजामध्ये पोहोचून काम पाहलो आणि स्टाईल पकडून निघालो आपल्या कामावर पोहोचलो आणि फुटिंग भरायला केलो सुरू. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल नुसते फुटिंग भरताना व्हिडिओ बनवते, तर मित्रांनो पावसाच्या सीझनमध्ये आतमधलेच काम जास्त मिळतात आपल्याला. मग दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून पकडलो डब्बा आणि पोहोचलो कामावर, कारण सामान पकडून जायचा होता मूळजा नवीन काम चालू करायला. फायनली पोहोचलो मूळजा आणि ही आहे ते शाळा जिथे आपल्याला करायचं आहे काम. मग बनवलं फुटिंग आणि सिलिंगची फुटिंग भरायला केलो चालू. मित्रांनो, सिलिंग भरायचं काम राहिला की मला तर बहुतच त्रास येते, कारण वरती पाहत राहून मान आणि हात पण बहुतच दुखते. पण काम आहे, करा तर लागतेच. आज पूर्ण सिलिंग कंप्लीट केलो आणि निघालो चिमणा रोडकडून गडचिरोली पोहोचून मित्राला सोडलो त्याच्या घरी, आणि हे पोरं व्हिडिओमध्ये टाकते म्हणून विटा खालती ठेवून परत होते. मग मी चाललो आपल्या गावाकडे. संध्याकाळचे 5:30 वाजले आणि मला जायचा होता जिम, पण बाहेर झाला होता बारीक बारीक पाऊस चालू. मग लावलो रेनकोट आणि निघालो गडचिरोलीसाठी, पण अर्ध्या तास जोराचा लागला पाऊस. आज होता माझा बॅकचा वर्कआउट, तर डेडली पासून केलो वर्कआउट चालू. मित्रांनो, खूप दिवसापासून मी वर्कआउट करत आहे, पण मला वर्कआउटचे नावच नाही माहीत. तर या वर्कआउटला काय म्हणतात तुम्हाला जर माहीत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज वर्कआउट करता करता खूप टाईम झाला होता, 9:30 वाजले, तर मी निघालो आपल्या गावाकडे. तर मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कॉमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.